नकारात्मक विचार तुम्हाला नकळत अपंग करून जातात. मनाने अपंग व्यक्तीला आधाराची गरज लागते. बेभान होऊन पावसामध्ये नाचता यायला हवं. फार सोपं असतं आयुष्य, वाचता यायला हवं. नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या, कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो. न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढला श्वास घेता येत नाही. मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो, त्याच वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात. चहासारखं उकळतंय आयुष्य, कडवटपणा आणि गोडवा येईलच, फक्त प्रमाण जमायला हवं. नात्यात प्रामाणिकपणाचा पाऊस कमी असेल तर आयुष्यात प्रेमाचा दुष्काळ पडणं साहजिकच आहे. पिंजराही आभाळ वाटू लागतो जेव्हा कैद करणारा जिवलग असतो. फक्त स्वतःपुरतं मर्यादित असणारं यश सुद्धा एक अपयशच असतं. कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याचं सामर्थ्य कोणाच्याच नजरेत नसतं. लवकर शिक्षण आटपून नोकरीला लागावं, बापाच्या घरी निव्वळ खानवळीत राहिल्यासारखं वाटतं. दुसऱ्याच्या सुखाला सुख आणि दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानणारे व्यक्ती कधीच दुःखी राहू शकत नाही. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते. आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतीलच असं नाही, तर त्यापैकी काही लोक आपलं शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. जिथे आपल्या अस्तित्वाची आणि कर्तृत्वाची गैरहजेरी जाणवते, तिथे उपस्थित राहण्यातही काय अर्थ आहे. निरागस हास्य दुःखाची अनेक वलये संपुष्टात आणतो.